आहात आजच्यासाठी? किती जण तयार आहात? जरा थोडासा संवेदनशील टॉपिक आहे, पण आपल्याला शिकायचं आहे. हे बायबलच्या बाहेर आहे की आत नाही मला सांगा जरा. चोरी करू नका हे आत आहे बायबलच्या की बाहेरची गोष्ट आहे? हा, मग ते शिकायचं की नाही शिकायचं? शिकायचं. त्यामुळे वाईट वाटो न वाटो, चांगलं वाटो न वाटो, जे पवित्र शास्त्र आपल्याला ऐकायला सांगतं, जे काही त्याच्यात लिहिलंय ते सगळं आपल्याला शिकायचं आहे. आणि म्हणून आजचा लेसन आहे परमेश्वराच्या दशमांची चोरी. अरे बापरे, हा काय विषय मध्ये आला? विषय मध्ये आहे ना, विषय लाईन मध्येच आहे, चोरीचाच आहे. ओके, आता ही थोडी वेगळी चोरी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं फसवणूक ही चोरी असं बायबल सांगतं. त्यानंतर आपण पाहिलं मान सन्मानाची चोरी आहे. आता परमेश्वराच्या दशमांची चोरी केली जाते. म्हणजे लोक एकमेकांना फसवतात, एकमेकांची चोरी करतात, तिथपर्यंत ठीकच आहे. परंतु डायरेक्टली परमेश्वराच्या गल्ल्यामध्ये हात घालणं, परमेश्वराची चोरी करणं, म्हणजे त्याला किती मोठं धाडस लागेल. एखाद्या वेळेला तुम्ही वर्तमानपत्रात जर अशी बातमी ऐकली असेल, पोलिसांच्या घरात चोरी झाली. काय वाटते हे वाचून? अरे बापरे, पोलिसांचंच घर सुरक्षित नाही तर आमचं घर कसं सुरक्षित आहे? म्हणजे त्या चोराची किती हिंमत बघा, त्या चोराची किती हिंमत की तो पोलिसाच्या घरात गेला, पोलिसाच्या घरात जाऊन त्यांनी चोरी केली. कलेक्टरच्या घरात चोरी झाली जर अशी बातमी आपल्याला ऐकायला मिळाली, आपण अरे बापरे, कलेक्टरचं घर जर सुरक्षित नसेल तर आम्हा सर्वसामान्यांचं घर कसं सुरक्षित आहे? इथं पवित्र शास्त्र सांगतं की परमेश्वराच्या मंदिरात चोरी होत आहे आणि त्याबद्दल आपण शिकणार आहोत. मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय आणि 8 नंबरचं वचन. मनुष्य देवाला ठकवील काय? काय मनुष्य देवाला ठकवू शकतो का? ठकवणं हा शब्द आहे. तुम्ही तर मला ठकवले आहे असे म्हणून असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? दशमांश अर्पणे या संबंधात. काय प्रश्न केलेला आहे मलाकीच्या काळामध्ये की माणूस देवाला फसवू शकतो का? मग माणसं विचारतात देवाला फसवणं, आम्ही कधी फसवलं देवाला? आणि कशाच्या बाबतीत आम्ही फसवलंय? तर परमेश्वर आपल्या दासाच्या द्वारे उत्तर देतो आणि स्पष्टपणे सांगतो. तो म्हणतो दशमांश आणि अर्पणे या संबंधात. इथे एका शब्दाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि तो आहे ठकवणे. कोणता शब्द आहे? हा, ठकवणे. आता दुसऱ्या भाषांतरामध्ये जर आपण म्हटलं तर तेच वचन असं लिहिलंय, देवाकडे चोरी करण्याच्या सोडून द्या. ठकवण्यासाठी दुसरा शब्द काय? देवाची चोरी. देवाला ठकवणे, देवाची चोरी करणं, देवाकडे चोरी करू नये असं म्हटलंय. आणखी एका भाषांतरामध्ये म्हटलंय मनुष्य देवाला लुटणार काय? ठकवणं असेल, चोरी असेल, लुटणार असेल तरी तुम्ही मला लुटता. कसं काय एखाद्या माणसाची हिंमत की तो देवाला लुटेल, देवाची चोरी करेल, देवाला ठकवेल? थोडंसं इम्पॉसिबल वाटतंय. परंतु मला ते संदेश सांगत आहे देवाचा की होय, लोक देवाला लुटत आहे. आणखी एका भाषांतरामध्ये एखादा मर्त्य मनुष्य परमेश्वराला लुबाडू शकतो काय? इम्पॉसिबल. म्हणजे असं वाटतं की इम्पॉसिबल आहे, पण त्याचं उत्तर परत तिथं दिलंय, तरी तुम्ही मला लुबाडले आहे. पण तुम्ही विचारता आम्ही तुम्हाला कसे लुबाडले? दशांश व अर्पणामध्ये लुबाडले. ओके, हिंदी मध्ये क्या मनुष्य परमेश्वर को धोखा दे सकता है क्या? धोखा, लुबाडणे, नंतर ठकवणे, चोरी करणे, हे सगळे एकच समानार्थी शब्द आहेत. एकाच गोष्टीला सांगतात की जे देवाचं आहे तर ते आपण चोरत आहोत. आणि काय देवाचं? तर बायबलने सांगितलंय दशांश. ऍक्च्युली हा विषय फार संवेदनशील आहे आणि अनेक मंडळामधले जे पालक आहेत तर हा विषय शिकवायला घाबरतात. त्यांना वाटतं अरे बापरे, दशांश बद्दल लोकांना शिकायचं, लोकांचं मन दुखेल, लोक हट होतील, लोक चर्च सोडून जातील आणि मग लोक टिकून राहावे, अहो कसे तरी ते असावे, नंबर वाढावे. आणि म्हणून हा विषय अनेक पालक लोक आपल्या मंडळीमध्ये घेत नाहीत. म्हणजे हा एक गट झाला. दुसरा गट काही पालकांचा असा आहे की काही मंडळीबद्दल आणि पालकांबद्दल अशी तक्रार आहे, आमचे पालक साहेब उठसूट दान दशांबद्दल शिकवतात. उठसूट त्यांचा विषय काय? दान दशात, पैसे द्या पैसे द्या पैसे द्या. काय शिकवलास पालकांनी? नाही ते म्हटलं पैसे द्या. बरं, मागच्या आठवड्यात काय शिकवलं? नाही त्यावेळेला आपण म्हटलं बिल्डिंग बांधायची, पैसे द्या. मग त्याच्या मागच्या महिन्यात काय शिकवलं? नाही त्यावेळेला आपण म्हटलं कार्यक्रम, पैसे द्या. म्हणजे काही मंडळांचं वातावरण असं आहे, काही मंडळामध्ये पालक लोक फक्त पैशासाठीच पालकांकडे म्हणजे लोकांच्या पाठीमागे लागतात, पैसे द्या पैसे द्या पैसे द्या. आणि मग लोक त्रस्त होतात की आमचे पालक साहेब फक्त पैशाविषयीच बोलतात.
पण एका बाजूला काही लोक असे म्हणतात नाही आम्हाला याच्याबद्दल काहीच माहित नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहतो की दोन गट पडलेले आहेत. परंतु हे वचन आपल्याला सांगतं की काय आपण देवाच्या घरात चोरी करू शकतो का? होय, देवाला ठकवलं जाऊ शकते, देवाला लुबाडलं जाऊ शकते, चोरी केली जाऊ शकते, त्याला धोका दिला जाऊ शकतो, देवाचा विश्वासघात केला जाऊ शकतो, असं बायबलमध्ये सांगितलं. आणखी सोप्या भाषांतरामध्ये आपण वाचूया. क्या मनुष्य परमेश्वर को धोका दे सकता है क्या? आता इथं मराठीत त्या वचनाकडे परत येऊया. इथं म्हटलंय मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकवले असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? दशमांश व अर्पण या संबंधाने. या ठिकाणी ठकवले या शब्दाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर त्याचा सोपा आणि स्पष्ट असा अर्थ आहे. ठकवणे म्हणजे दडपशाही करणं, लुटणे, जबरदस्तीने घेणे. जसं की एक व्यक्ती दुसऱ्याच्या घरामध्ये जातो, तो व्यक्ती घरात नसताना त्याच्या मूल्यवान वस्तू चोरतो, त्याला चोरी म्हणतात. मग देवाचं वचन सांगतं की काही लोक थेट देवाला फसवत आहेत, देवाला लुबाडत आहेत, जबरदस्तीने जे देवाचं आहे ते घेत आहेत. तुम्हाला ती गोष्ट आठवत असेल, मी सुरुवातीला दाखवलं, आदाम आणि हव्वा त्यांनी चोरी केली आणि ती जगातली पहिली चोरी ठरली. आठवते तुम्हाला? ते झाड त्यांचं होतं का? बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारा जे झाड त्या एदेन बागेमध्ये होतं ते त्यांचं नव्हतं. पण त्यांनी काय केलं? ती हवा गेली, तिथं जे आकर्षित झाले, सैतानाने भुरळ पाडली, काही असो, शेवटी ते फळ तिने घेतलं जे तिचं नव्हतं, तिने आपल्या नवऱ्यालाही दिलं. म्हणजे जी गोष्ट आपली नाहीये त्या गोष्टीवर ती नजर ठेवून तिच्याकडे आकर्षित होऊन ती घेणं, याला चोरी म्हणतात. आणि म्हणून आदम आणि हव्वा हे जगातील पहिलं चोर ठरले. आणि मग इथं वचन सांगतं की लोक देवाला देखील फसवत आहेत, देवाची देखील चोरी करत आहेत. बरं, पण कधी कधी असं होतं की आपण अशा आविर्भावात राहतो, नाही मी कधी काय केलं? बघा, होते ना असं कधी कधी. एखादा व्यक्ती ज्यावेळेस आपली चूक दाखवतो, नाही मला माहित नाहीये, नाही नाही माझ्या मनात काय नव्हतं. हे लोक काय करत आहेत बघा. ते प्रश्न विचारल्यानंतर काय त्यांचं उत्तर आहे? मनुष्य देवाला ठकविल काय? प्रश्न आहे. पण ते म्हणतात तुम्ही तर मला ठकवले असे असून तुम्ही म्हणता चोरी झालेली आहे. तो चोर काय म्हणतो? आम्ही कधी चोरी केली? आम्ही कशाची चोरी केली? मी जर म्हटलं तुम्ही कोणीतरी माझी चोरी केली, तुम्हाला आम्ही कधी चोरी केली? बघा, देव संदेशामार्फत विचारत आहे तुम्ही चोरी केली आणि वरून असा आविर्भाव आणताय की काहीच झालं नाहीये. बघा, काहीच झालं नाही. जसं की दावीदाने पाप केलं आणि एकदम रिलॅक्स आपल्या त्या राजासनावर बसला होता. त्याचा मित्र किंवा जो संदेश मित्र आणि संदेश होता नाथान, तो आला आणि मग त्याला गोष्टी मार्फत एक दाखला देऊन सांगितलं, तोच तू आहे. कधी कधी आपण असं रिलॅक्स राहतो आणि आपल्याला अरे काहीच मला माहितच नाही. त्या काळातील लोक देखील तसंच होते. परमेश्वराने स्पष्टपणे त्यांना सांगितलं. बरं, आता ही गोष्ट क्लिअर झाली की दशांची चोरी केली जाऊ शकतं, परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकत्र करणं गरजेचं आहे. सगळे प्रश्न एकत्रित करणं गरजेचं आहे. नाहीतर हा विषय जास्त गोंधळात टाकू शकतो. आणि मला माझा कोणताच विषय घेऊन तुम्हाला गोंधळात टाकायचं नाही आणि सगळं मी सोपं करणार. वाचू येतं, दशांची चोरी का केली जाते? का बरं? दशांची चोरी तर झालेलीच आहे. दशांशची चोरी मलाकीच्या पुस्तकामध्ये त्या काळामध्ये लोक दशांश देत नव्हते आणि परमेश्वर म्हणतो दशांश न देणं म्हणजे परमेश्वराची चोरी करणं. बरं, मग ही चोरी का होते? त्याच्या पाठीमागे कारण आपण शोधले पाहिजेत. जसं की मी मागच्या वेळेला सुरुवातीला सांगितलं, एखादा चोर चोरी करतो तो काही जन्माचा चोर नसतो. परिस्थिती त्याला चोरी करण्यासाठी भाग पाडते किंवा त्याची संगत जर चुकीच्या लोकांबरोबर असेल तर त्या संगतीमुळे तो चोरी करतो. मग लोक दशांशची चोरी का करतात? तर काही लोक तर असं म्हणतात की दशांश घेऊ नका. म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी टीचिंग पाहिली असेल, सोशल मीडियावरती अनेक अभ्यासक आहेत, पाळक आहेत, सेवक आहेत आणि ते असं सांगतात की दशांश देऊ नका. म्हणजे पवित्र शास्त्र सांगते त्याच्या अगदी ते उलट सांगतात. आणि जणू काही त्यांना असं सांगायचं की देवाची चोरी करणं कंटिन्यू करा. तुम्ही चोर आहात, देवाची चोरी केली, तुम्ही कंटिन्यू करा असं ते सांगतात. पण मी परत त्या प्रश्नाकडे जाणार आहे, दशांशची चोरी का केली जाते? तर पहिलं कारण मी अगदी सोपं करून सांगेल, अगदी लहान लेकराला देखील समजेल. पहिलं कारण, दशांशचा अर्थ समजलेला नाही. ज्यावेळेस आपण लोकांना म्हणतो ब्रदर तुम्ही देवाची चोरी करता, नाही आम्हाला माहितच नाही, तुम्ही दशांश देत नाही, आम्हाला माहितच नाही. तर हे पहिलं कारण आहे. दशांशचा अर्थ लोकांना समजलेला नाही की दशांश म्हणजे नक्की काय. तर काय आहे दशांश? बघा, दशांश किंवा दशमांश हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. आणि जर आणखी थोडंसं खोल जर याच्यात जायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो, दशमांश हा जो शब्द आहे, तुम्ही इथं स्क्रीनवर पाहता, दशमांश हा जो शब्द इथं साईडला दोन शब्द वापरलेले आहेत. जो तिकडे स्क्रोल वरती तुम्हाला शब्द दिसतो, माउसेर
हा हिब्रू शब्द आहे आणि पिल्लर वरती जो शब्द दिसतो डेकाटे हा ग्रीक शब्द आहे आणि या दोन्हीचा अर्थ आहे 10वा भाग. दशमांश किंवा दशांश म्हणजे 10वा भाग. या ठिकाणी कॉइन्स तुम्हाला दिसतील. किती कॉइन्स आहेत सांगा बरं? 12 कॉइन्स मला दिसत आहे. तुम्हाला किती दिसतात? तुम्हाला 10 दिसतात? येस, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे आणि समजत आहे. क्लिअर झालं. येस, ओके. तर 10 नाणी इथं आहेत. तर या 10 नाण्यांपैकी समजा एखाद्या व्यक्तीला 10 नाणी मिळाली, त्याने महिनाभर काम केलं आणि त्याला हे 10 रुपये मिळाले किंवा 10 नाणी मिळाले, तर मग त्याने काय करायचं? दशमांश द्यायचा, म्हणजे या 10 पैकी एक नाणं त्याने बाजूला काढायचं आणि ते देवाला द्यायचं. त्याला म्हणायचं 10वा भाग. इज इट क्लिअर? किती सोपं आहे. अगदी पहिलीच्या वर्गात असलेल्या मुलाला समजेल की नाही, की 10 रुपये जर तुम्हाला महिन्याभरात मिळत असतील उदाहरणार्थ, किंवा 10 नाणी मिळत असतील, तर त्या 10 नाण्यापैकी फक्त एकच नाणं, दुसरं पण आहे, एकच नाणं बाजूला काढायचं. त्याला म्हणायचं 10वा भाग. आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल. दशमांश म्हणजेच काय? उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला समजा 10,000 रुपये पगार आहे. महिनाभर तो कुठेतरी काम करतो, कष्ट करतो, त्याचा काहीतरी बिझनेस असेल किंवा कोणत्या ना कोणत्या चांगलं जे काही काम तो करत असेल, त्याचं मिळकतीचं उत्पन्न म्हणजे मिळकत कुठूनही त्याला मिळत असेल, कोणत्याही माध्यमातून तो चांगल्या माध्यमातून उत्पन्न मिळत असेल, त्या माध्यमातून त्याला 10,000 रुपये मिळतात. तर ते मिळाल्यानंतर त्याने काय करायचं? 10,000 रुपयाचे किती भाग करायचे? 10 भाग करायचे. इथे तुम्हाला दिसेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 भाग जर आपण 10,000 रुपयाचे केले तर किती? एक भाग कितीचा होणार आहे? 1000 रुपयाचा. म्हणजे या 10,000 रुपयामधून जर एक भाग तुम्ही बाजूला काढला तर फक्त 1000 रुपये होतात. म्हणजे उरलेले सगळे 9,000 रुपये आपल्याला ठेवायचे आणि फक्त 1,000 रुपये देवाला द्यायचे. ते आहे परमेश्वराचा भाग. त्याला म्हणायचं दशांश. आपल्या मिळकतीचा जी काही आपली मिळकत असेल त्याचा फक्त 10वा भाग, 20वा नाही, 30वा नाही, 40वा. जर उलट झालं असतं तर काय झालं असतं? जर परमेश्वर म्हटला असता की माझ्या भंडारामध्ये तुम्ही 90% द्या आणि 10%च तुम्हाला ठेवा, कोणी चष्मा नसतं. म्हटलं आम्हाला असं देऊ नको बाबा, एवढं सगळं सरकार देखील एवढं कर लादत नाही की ते एवढं म्हणा लागला की 90% मला द्या आणि 10% आमचं कसं होणार, आमचा संसार कसं चालणार, अनेक प्रश्न उपस्थित होतात. परंतु परमेश्वराने सुरुवातीपासून अशी पद्धत लावलेली, हा नियम लावलेला आहे. आता अनेक प्रश्न उपस्थित होतील. हा नियम तर जुन्या करारात आहे, नवीन करारात शिकवते का? अनेक हजारो प्रश्न आहेत आणि सगळ्या हजारो प्रश्नांची मी स्पष्टपणे उत्तर देणार आहे, कारण की मला कसल्या प्रकारचा गोंधळ नकोय. आज फक्त आपण एवढं शिकणार आहोत की लोक दशांशची चोरी का करतात किंवा ते दशांश का देत नाही. तर पहिलं प्रमुख आणि सोपं उत्तर आहे की त्यांना दशांश टाइट्स म्हणजे काय आहे. इंग्रजी शब्द टाइट्स आहे, मराठीमध्ये दशांश असेल किंवा दशमांश असेल तो माहित नाही. पण मी तो सोपं करून सांगितलंय की तुम्हाला जो काही पगार मिळतो त्या पगाराचा 10वा भाग बाजूला काढून परमेश्वराचं ते परमेश्वराला देणार. आणखी एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला या स्वरूपामध्ये. एका व्यक्तीला एवढा पगार आहे. किती झाला पगार मोजा बरं? एवढा म्हणजे किती पगार आहे? 5,000. मग त्याने काय करायचं? कामावरती गेला, मालकाने ह्या नोटा त्याच्या हातात टाकल्या. किती नोटा त्याने बाजूला काढायच्या? फक्त एकच नोट हळूच बाजूला काढ, एकच, दुसरी जास्त नाही काढायची. ते म्हणतो नको जास्त, तुझी गरज आहे. एकच नोट फक्त परमेश्वरासाठी ठेवायची आणि बाकीच्या सगळ्या नोटा स्वतःसाठी ठेवायच्या. आलं लक्षात? इतकं सोपं आहे. 5,000 रुपये पगार असेल तर त्याच्यातला 10वा भाग म्हणजे फक्त 500 रुपये देवाच्या भांडारामध्ये दर महिन्याला आपल्याला ते जमा करायचंय. ते का करायचंय? त्या पैशाचं काय होते? मग खरंच माझे पैसे चांगल्या गोष्टीसाठी वापरले जातात का? हजारो असे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची आपण नंतर उत्तर पाहणार आहोत. परंतु दशांश म्हणजे काय हे मी पहिले क्लिअर करत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 10वा भाग, आणि त्याला आपण आणखी सोप्या पद्धतीने त्याची व्याख्या अशी करेल. 10वा भाग म्हणजे नक्की काय? दशमांश ही एखादी विशिष्ट रक्कम नसून, बघा इकडे लक्ष द्या, दशमांश ही एखादी विशिष्ट रक्कम नसून एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा 10वा भाग आहे. हा भाग देवाला अर्पण करण्यासाठी वेगळा ठेवला जात असेल. दशांश म्हणजे काय सांगा बरं बाळासाहेब? दशांश म्हणजे आम्ही किती पैसे दिले पाहिजेत? तसं नाही. तुम्ही 1,000 रुपये देता म्हणजे दशांश नाही. कोणीतरी 5,000 रुपये देते म्हणजे दशांश नाही. तर तुम्ही महिन्याभरामध्ये तुमची कमाई किती आहे? तुम्हाला आमच्या कमाईकडे तुमचं लक्ष का? अनेक मंडळामध्ये हा प्रॉब्लेम आहे. त्या पालकाला, त्या मंडळीकडे असं बोट केलं जातं, ते मंडळीतील लोक किंवा पालक लोक आमच्या पगाराकडे का पाहतात?
आणि लोक दान दशांश देण्याच्या पाठीमागे त्यांची काही कारण असतात. आणखीन एक त्याच्यातलं कारण मी नंतर जास्त स्पष्ट करेल, पण चालता सांगतो, लोक दुखावले गेलेले आहेत. ते दुखावले गेलेले आहेत. काही वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतो. एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं मॅडम आणि मी थोडस काउन्सिलिंग करत होतो. आणि तिचा विषय काय होता माहितीये का, त्या तरुणीला लग्न करायचं. तुम्हाला तरुण झाली, लग्नाचं वय झालं, तिनं लग्न करायला पाहिजे. आई बाबा सांगायला लागलेत, बाळक साहेब सांगायला लागलेत, सगळे सांगायला लागलेत, बाई तुझं लग्नाचं वय झालं, लग्न कर. पण ती लग्न करायला तयार नाहीये. आम्ही खोलात गेलो, जरा विचारलं की बाळा तुझं लग्नाचं वय झालं, का करत नाही? ते काय सांगितलं माहितीये का, माणसं हे चांगले नाही, नवरे हे चांगले नाही, नवरे हे वाईट असतात, नवरे हे दारू पितात, नवरे हे मारहाण करतात, त्यामुळे मला नवराच नको. कुठं शिकली ती माहितीये का, तिचा बाप तिच्या आई बरोबर तसं वागायचं. तिने आपल्या बापाला, आपल्या आईला मारहाण करताना, शिव्या देताना हे पाहिलं होतं. आणि तिच्या डोक्यात एक चित्र आलं, नवरा म्हणजेच असाच असतो, प्रत्येक नवरा हा तसाच आहे, हे तिच्या डोक्यात बसलं आणि तिने तसा निर्णय घेतला. बऱ्याच वेळेला अनेक मंडळांमध्ये असं होते की ज्या म्हणजे पैसे मंडळीमध्ये दिले जातात, त्याचा कुठे काहीतरी गैरवापर झाल्यामुळे लोकांना असं वाटतं की नाही हे सगळीकडे तसंच आहे की काय. परंतु असं नाहीये. एखाद्या ठिकाणी एखादा व्यक्ती चुकीचा निघाला म्हणजे सगळेच लोक चुकीचे असतात. एखाद्या मंडळीमध्ये काहीतरी गडबड झाली याचा अर्थ सगळ्याच मंडळ्या गडबडीची असतात. किंवा एखाद्या पालकाने काहीतरी चुकीचं केलं म्हणजे सगळेच पालक लोक बाद असतात, असं मुळीच नाही. ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. 10वा भाग म्हणजे एक विशिष्ट रक्कम नाहीये, तर तुमचं जे पगार आहे तर त्या पगाराचा एक फक्त 10वा भाग त्यालाच आपण दशांश म्हणतो. बऱ्याच वेळेला लोक दुखावले जातात. त्याचं कारण काय माहिती का, पालक लोक कधी कधी त्यांना फार खोलवरती जाऊन विचारतात, तुम्हाला पगार किती आहे, मग तुमचं उत्पन्न किती आहे, ते किती आहे, मग तुम्ही दशांश का देत नाही. पर्सनली जाऊन लोकांच्या पैशाबद्दल सखोल चौकशी केल्यामुळे अनेक लोकांना दुःख वाटते. त्यांना वाटते पालकांचं लक्ष आमच्या पैशाकडे आहे का. परंतु लक्षात घ्या, सगळे जण तसे नसतात. ही आपली मंडळी पूर्ण वेगळी आहे. या मंडळीला तुमच्या पैशामध्ये 0 इंटरेस्ट आहे. किती इंटरेस्ट आहे? 5%, 6%, 6.5, काहीच नाही. तुमच्या पैशामध्ये 0 इंटरेस्ट आहे. या मंडळीला तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. या मंडळीला कोणामध्ये इंटरेस्ट आहे? तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्ती मला येऊन सांगत असेल, ब्रदर माझा 1 करोड रुपये पगार, मला महिन्याला 1 करोड रुपये मिळतात, प्रभू स्तुती असो, छान प्रभू तुम्हाला 1 करोड रुपये देतो. त्याने मला सांगितलं की मला 1 करोड रुपये महिन्याला पगार आहे आणि म्हणून मी त्याच्या पाठीमागे फिरत जाणार नाही, त्याला पुढचं बसण्यासाठी चांगली खुर्ची वगैरे देणार नाही का, कारण की हे वेगळी मंडळी आहे, हे वेगळे पालक आहे. मी तुमच्या पैशाच्या पाठीमागे नाही, ही मंडळी तुमच्या पैशाच्या पाठीमागे, तुमच्या पाठीमागे तुमचं तारण व्हावं, तुम्ही विश्वासामध्ये आवडावं, तुम्ही आणि तुमचा परिवार, तुमची लेकरं देवाच्या राज्यामध्ये वाढत जावे. त्यामुळे तुमचा पगार किती, आकडे काय आहे त्याच्यामध्ये नो इंटरेस्ट. पण बऱ्याच ठिकाणी हे अतिरेक झालेला असतो आणि म्हणून लोक दुखावले जातात आणि म्हणून ते दशांश देत नाही. परंतु इथं आपण स्पष्ट केलेलं आहे. पहिलं कारण तुम्हाला समजलं. अनेक लोकांना माहित नसते की दशांश म्हणजेच काय. तर दशांश म्हणजे मी समजावून सांगितलं, आपल्या पगाराचा 10वा भाग देवाच्या भंडारामध्ये देणं.